काल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे. त्याच्या अनुषंगाने आज महसूल मंत्री इथं असल्यामुळे आज आम्ही लाक्षणिक धरणे आंदोलन एक दिवशी ठेवलं आहे. कलेक्टर साहेबांशी बोलणं झाल्यानंतर आम्ही प्रशासनाला कळवू एवढंच त्यांचं उत्तर आलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये पुरातत्व विभागाचा उल्लेख असल्यामुळे आम्ही हे आंदोलन आज करत आहोत. पुरातत्व विभागाला आपण कशी सूचना दिली का? हे काम शासनाचं आहे आणि कलेक्टर साहेबांचं आहे, कारण कलेक्टर साहेब त्या ठिकाणचे अध्यक्ष आहेत. कलेक्टर साहेबांपर्यंत आमच्या भावना पोहोचणं हे काम आमचं आहे. कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची आणि प्रशासनाने काय करायचं हे त्यांनी ठरवावं लागतं. तिथलं शिल्प जे होतंय 108 फूट उंचीचं जे ब्रांच मध्ये त्यांनी तयार करणार आहेत, त्याच्यामध्ये तुळजाभवानींनी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिल्याचा शिल्पाचा उल्लेख केलेला आहे. हा इतिहास आख्यायिका म्हणून इतिहास आतापर्यंत आख्यायिका म्हणूनच आपण वाचत आहोत. पण त्यात त्यांनी काय खोडसाळपणा केला आहे की पुरातत्व विभाग त्याच्यामध्ये समाविष्ट केला आहे. म्हणजे तुम्ही पुरातत्व विभागाला समाविष्ट करून घेता, याचा अर्थ तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर बोट करता. एक आख्यायिका असल्यामुळे हा इतिहास जर तुम्ही पुढच्या पिढीला सांगत गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ओरिजिनल इतिहास जो आतापर्यंत आपण पाठ्यक्रमात वाचला आहे तो कुठेतरी संपुष्टात येण्याचा प्रयत्न होतो. आणि तुम्ही जिजाऊ मातेंचा आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचा संघर्ष हे काही प्रमाणात त्याच्यावरही बोट ठेवून तेही पुसट करतात. आमचा असा आरोप आहे प्रशासनावर की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक माता जिजाऊ यांचाच इतिहास पुसून टाकण्यासाठी अग्रेसर असल्याचं आम्हाला दिसत आहे. आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे. मी पक्षाचा माझे जिल्हा प्रमुख असल्यामुळं या पक्षामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा यांच्या मागणीला आहे. आणि खऱ्या अर्थानं निधीचा उपलब्ध नसतानाही सत्कार सोहळे मात्र जोरात चालू आहेत मंत्री महोदयाचे. खऱ्या अर्थानं शिवरायाचा इतिहास आई तुळजाभवानीचं नातं शिवरायाचं नातं जे होतं ते पुसण्याचं काम हे सरकार करतं असं मला वाटतंय. म्हणून या सर्व बहुजन आघाडीच्या मागण्याला माझा व माझ्या पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे 100%. कारण आम्ही उद्धव साहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आहोत. उद्धव साहेबांच्या आदेशानंच या ठिकाणी आलेलो आहोत. माननीय शिवसेना प्रमुख हे कधीही इतिहास तोडमोडच्या बाजून नव्हते. जो इतिहास आहे तो इतिहास कायम आहे, तो कायम राहावा हीच भूमिका आमची आहे. म्हणजे या ठिकाणी जे शिल्प उभा राहत आई तुळजाभवानी तलवार देत असलेलं ते न करता माता जिजाऊंचं शिल्प उभा राहावं असं तुम्हाला वाटतंय का? हो, दोन्ही चांगली गोष्ट आहे.